आता काहींचे छंद सुद्धा एवढे विचित्र असतात ना. एक थोडक्यात सांगतो, एक महान डॉक्टर होते, महान म्हणजे हृदय स्पेशालिस्ट म्हणलं तरी चालेल, फार मोठं व्यक्तिमत्व. त्यांचा रोजचा गल्ला 50,000च्या पुढेच गेला नाही. म्हणजे बॉडी, मर्सडीज, लुंबार्गिनी अशा हायफाय गाड्या फिरवणारा माणूस तो. आता त्याची बायको कशी असं, ती पण हायफायच. कोणताही सण येऊ द्या, काहीतरी मागणी केल्याशिवाय राहायचं नाही. आता सणात सण सगळ्यात उत्तम सण म्हणजे आजच्या काळातला कोणता, बर्थडे. बर्थडे आला, आता बायकोचे काहीतरी मागणी होणार. डॉक्टरांनी मनोमन ओळखलं की आता काहीतरी द्यावं लागणार, पण तो पण दिलदार होता माणूस. तरी काय मागेल ते द्यायचं आपण. काय मागेल, एखादी 5-25 लाखाची गाडी मागेल ना, किंवा मग एखादी मोटरसायकल मागेल, किंवा मग एखादी चांगली भारीतली देवदास मधल्या शूटिंगला वापरली होती तशी एखादी चांगली 22 ते 25 किलोची साडी काहीतरी मागेल. आणि आपण पापणी झाकायच्या, तिच्या पुढे पैसे लागायचे, तुला काय वाटण ते घेऊन ये. आता सगळं एकदम खुशीचं वातावरण होतं. डॉक्टर पण खुश होते, कारण तसं व्यक्तिमत्व होतं. तसं थोडस कल्पना करा. आता त्या ठिकाणी गेले, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, आता तुझा पुढच्या आठवड्यात वाढदिवस आहे, वाढदिवसाला टाईम होता थोडासा, कारण त्यांना फिरायचंय भरपूर. आता त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, मला काही नको तुमच्याकडून, तुझा थोडा खुश झाला, फक्त मला एक वस्तू पाहिजे. म्हणलं काय वस्तू पाहिजे तुम्हाला, तू सांग ना, तू फक्त नाव तर काय, तुला जे काय पाहिजे ते एका काहीतरी क्षणात तुला कमीत कमी त्याची प्रोसेस चालू झाली दिसेल. ती म्हणले मला असं वाद्य द्या आणून तुम्ही, तर ते कुठंच भेटत नाही, मात्र कुठंच वाजवलं जात नाही, किंवा कधीच आजपर्यंत वाजवलेलं नाही, आणि कधीच कुणीच ऐकलं नाही. असं वाद्य आणून पाहिजे. आता यांच्या डोक्यात सलग गेली, आता काहीतरी वेगळंच दिसत यांच्या मनात, काही खरं नाही. आता काय करायचं, म्हणले चला आळंदीला. मग काय, आता तिथे वाद्य दुकानं भरपूर आहेत, पावली दुकाने. आता ते गेले दुकानात, गेले महाराजांना बरोबर घेऊन गेले, कारण आम्ही जात असतो नेहमी. त्यांना बरोबर घेऊन गेले, सांगितलं की आता असं कुठलं तरी वाद्य दाखवा त्याची कधीच कुणीच वाजवलेलं नाही. ते म्हणले सगळं खरे, पण तुम्हाला इथं तर काही भेटणार नाही. चला पुढच्या अख्ख्या आळंदी पाया खाली घातली, पंढरपूरला गेली, तिथे काही भेटले नाही. भरपूर तीर्थक्षेत्र केली त्यांनी, तिथं वाद्य वाजवलं जातं, अशा भरपूर ठिकाणी गेले. पण फार वेळच जमा काढलं त्यांना. ते म्हणजे काही येडे झाले काय, तुम्हाला असं वाद्य कुठं भेटणार नाही. आणि जे वाद्य तयार केले ते कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी वाजवलेलं आहेच ना, वाजवल्याशिवाय का राहणार आहे का. पण नाही 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 म्हटले, आमच्या सौभाग्यवतीची अशीच इच्छा आहे का ते असं वाद्य पाहिजे, ते कधीच वाजवलेलं नाही पाहिजे. ते वाजवलं तर माझ्याच हाताने मी वाजवणार. तो दमला, भारतभर गेला तो. त्यांनी फार ट्रूकॉलर चेक केलं, जेसडाईला चेक केलं, सगळीकडे चेक करून पाहिलं, पण त्याला काय ते वाद्य भेटणं शक्य झालं नाही. बिचारा दमला आणि परत गावात आला. तर तू त्याच गणगणमध्ये होता, कारण आठवडा बाकी आहे, 4 दिवस गेले होते, 4 दिवस शिल्लक राहिले होते. आता काय करायचं, वासाच्या का पारा खाली बसलाय, आणि पारा खाली बसल्यानंतर त्या ठिकाणी आता मित्र तो जरी कितीही मोठा असेल, पण असे आपल्यासारखे गावठी मित्र त्या ठिकाणी जाऊन बसले. ते म्हणले काय रे बाबा, तू एवढा मोठा माणूस, एवढा बिजी माणूस, आणि असा रिकामा बसलाय तुझं, हे काही शोभा देणार नाही. बर आता काय तुझ्या मनात काय ते तरी सांग ना, सांगितल्याशिवाय कसं काय कळणार आहे, बोलता. आता मित्रच ते, त्यांनी त्याला बोलतं केलंच. तो म्हणला काय नाही, माझ्या बायकोची इच्छा आहे, मला एक वाद्य दे, मला ये ना घेऊन. मग तू म्हणले तसं नाही ना, तू कधीच वाजवलेलं नाही, असं पाहिजे वाद्य. अरे तो मोठ्याने हसला, त्याच्या पुढे तो म्हणला एवढंच पाहिजे का तुला, चल माझ्या संग. तो म्हणला किती खर्च येऊन जायला. तो म्हणला 1 रुपया राहणार नाही, तू फक्त माझ्या सांग, चल वाड्याला. तो गेला. त्या ठिकाणी मोळांचा शोध चालू होता त्याचा, आगे मोळ कुठं दिसत आहे. त्या ठिकाणी पाहिलं, आगे मोळ तर पाहिलं त्या ठिकाणी, आणि म्हणलं आता कुंभाराकडे जायला आपल्याला जावं लागेल पारुंडपर्यंत.
तिथे गेले, चांगलं मोठं घ्यायचं मडकं घेऊन आले. आता मडकं तर आणलं तिथे त्या खेळी, ते मडकं डायरेक्ट त्या मोळात घातलं त्यांनी. त्या सगळ्या माश्या मडक्यात पाडल्या, सुती कपड्याने व्यवस्थित बांधून ठेवले. आता ते बांधले, त्याच्यावरती डबल लेअर लावला. आता ते बांधले, आता ते घरी द्यायचे. त्याच्यातून माश्या बुंग 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 चालू झाले त्यांचं रत्नपारखी. तर चालू झाले. आता हे द्यायचे मोठा खुशीत. म्हणला तू येते बिंदास, तिला सांग तू पटव. आता म्हणले आता काय तिला सांगायला काय अवघड नाही, मला माहिती आहे तिचा स्वभाव येणार. तो आला गुडघ्यावर बसून, त्याने हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ती पण पार गालाला हात लावून पार लाजून तयार झाली. ती पार खुश. ती म्हणली माझ्या नवऱ्याने मला कुणीच दिलं नाही असं वाक्य दिलंय. आता 4 दिवस बाकी होते. 4 दिवस त्या माश्या उपाशी मडक्यामध्ये. आणि वाढदिवसाला तिच्याच तुडीतल्या सगळ्या हायफाय मैत्रिणी आल्या. कोणचं ताचा, नेलपेंट, लिपस्टिक, पावडर, सगळ्या हायफाय एकदम हायफाय आल्यानं त्या गेल्या घरामध्ये केक वगैरे कापला. म्हणजे एवढं भारी वाद्य आणले तुझ्या नवऱ्याने, पण वाजवतो मी वाजवून तिथे गेलं का बुंग 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 चांगली थाप ऐकू यायची मस्त. आता ऐकू तर येते. ते म्हणले मी आता एक गवळण म्हणू का, तिची मैत्रीण होती, ती जरा लाजाळू होती. आता ती लाजाळू असल्यामुळे ती म्हणली आता हे बाप आहेत ना आपले सर्वांचे जे नवरे आहेत त्यांना कृपया करून बाहेर पाठवा. म्हणजे बाहेर दारापैकी सुद्धा नका, त्यांना पुढच्या पारावर बसवा. म्हणजे आता तुला गवळण म्हणायची, आता त्यांची जागा वेगळी गवळण बांधली. त्यांनी काढलं, सगळ्यांना बाहेर काढलं. ते म्हणले आता करा गवळणीला सुरुवात. त्यांनी गवळणीला सुरुवात करायची, पण एक अंदाज कोण बघते की काय मी कशी म्हणते, मला आवाज निघेल का कसा काय. त्याच्यात आता एक दुसरी आली हायफाय शिकलेली. ती म्हणली अगं हे मडकं बंद आहे तरी असा आवाज एवढा पाहिजे, जर सोडलं तर काय आवाज नाही. तर त्या मडक्यात काय होतं, काय आवाज नाही. म्हणले तुला माहितीच गरज लागायची नाही. म्हणले आवाज नुसता डीजे बरं खोला. वडली गाठन मडक्याची माणसांनी चालू केलं. यांनी केली आरडायला सुरुवात केली. बाहेरची म्हणली नाही चाल लागेल असं म्हणते. थोडी चालू आहे म्हणजे जायची काय गरज नाही. तिला आजलं परत जर बसत अजून आवाज यायला लागला. बरं कोणी उठायला नाही, बाई लाजती म्हणल्यावर जाण्यात काही मजा नाही ना. एखाद्या गोष्टी व्यत्यय आणायचं नाही. पार माशांनी फोडून काढलं एका बाईची. अशी बाई होती ती अशी झाली, पार अशी अवस्था झाली त्यांची. म्हणजे त्या ठिकाणी जो छंद त्यांनी जोपासला, पण तो कोणता, जे छंदाला काहीच पारावर नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आले म्हणले झाले का गवळणी, तिथं पाठीमागे तोंड करून उभी होती. तिला मान सुद्धा वळवता येईल, मागे पाहिजे नको ते छंद केले तर हीच अवस्था होते.